गाइस, तुम्हा सर्वांना नमस्कार आणि वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग। आणि हां, जर जाधव फॅमिली ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत। तर त्या ब्लॉगमध्ये काय आहे माहिती आहे? तर आज आपण जाणार आहोत फिरायला, ते सुद्धा 4 दिवसांसाठी। तर आपण चाललेलो आहोत एका डेस्टिनेशनवरती फिरायला। सो मी ते तुम्हाला नंतर पुढेच सांगेन। मग आता आम्ही निघणार आहोत ट्रेनसाठी। ट्रेनने जाणार आहोत तिथपर्यंत 12 ते 14 तासांचा प्रवास आहे। मग आजचा एक दिवस, उद्या आणि परवाचे 2 दिवस राहणार आणि डायरेक्ट मग संडेला घरी येणार। मग आता आपण बघूया। आता आम्ही जाणार आहे ठाणेला ट्रेन पकडायला। मग ट्रेन पकडून जाणार आहे तसंच। मग आमची फॅमिली आणि पप्पांचे काही फ्रेंड्स आणि त्यांची फॅमिली येणार आहेत। तर गाईज, आता आपण दादर स्टेशनला पोहोचलेलो आहोत। आत्ता सकाळच्या 6:10 झालेली आहे। तर आता आपण इथून ट्रेन पकडणार आहोत ठाण्याला जाण्याची। मग ठाण्यावरून आपण जिथे जाणार आहोत तिकडची ट्रेन पकडणार आहोत। तर मग आता ठाण्यावरून ठाण्याला जाण्यासाठी ट्रेनसाठी आपण वाट बघत आहोत आणि ट्रेन आता येईल तेव्हा आपण ट्रेनने जाणार आहोत। तर गाईज, आता आपण ठाणेला पोहोचलेलो आहोत आणि आता हळूहळू सगळेजण येणार आहेत। मग तुम्हाला थोड्याच वेळात कळेल की आपण नक्की कुठे चाललोय। तर गाईज, आता आपण ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि आता आपला ब्रेकफास्ट आला आहे। तर मी तुम्हाला सांगते आता ब्रेकफास्ट कसा आहे। तर गाईज, आता आपल्याला ब्रेकफास्ट आला आहे। तर आता आपण बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय। पोहे आणि शिरा देखील होता, पण मी नाही घेतला। तर आपल्याकडे इथे आहे सँडविच आणि कटलेट। तो आपण बघूया कसं कलर बुक, स्टोरी बुक, कलर पेंटिंग बुक वाला, ABCD स्टोरी बुक, चांगला आहे। तर गाईज, आता दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे शिरा आणि उपमाचा। हे पण चांगलेच असतील, मला आवडत त्यामुळे मी नाही खाणार आहे। मम्मीने घेतलंय। खूप छान टेस्ट आहे उपम्याची। खूप छान आहे। आवडला? गाईज, आता वाजलेले आहेत दुपारच्या अराउंड 3 वाजलेले आहेत आणि आता आपण रत्नागिरीला जरासं उतरलेलो आहोत आणि चिल करायला जरासं रत्नागिरीला उतरलो आहोत। परत आपल्याला ट्रेनमध्ये जाऊन बसायचं आणि रात्रीपर्यंत आपण तर गाईज, आता आपण शेवटी किवीम या गोव्याच्या स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता इथून पुढे आपण टॅक्सीने जाणार आहोत आणि मग त्यानंतरनं आपण हॉटेलला पोहोचल्यावरती मी तुम्हाला सगळ्यांना इंट्रोड्यूस करू। तर आता आपण चाललेलो आहोत टॅक्सीसाठी। अर्धी पार्टी इथे, अर्धी पार्टी पुढे, अर्धी पार्टी पुढे तरी वेगळीकडेच गेली। असे 3 ग्रुप झालेत। इथे 2 जण आहेत, तिकडे 2 जण आहेत, बाकीची इकडे आहेत। जय बजरंगा, उप्पा हैया। आता आपण सगळ्या थिवीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आपण इथून टॅक्सी करून जाणार आहोत हॉटेलला। आपण पोहोचलेलो आहोत आपल्या हॉटेलमध्ये। आपल्या हॉटेलचं नाव आहे हॅनरीज पॅलेस। सो आता आपण इथे अजून एक गाडी येते। 2 गाड्या ऑलरेडी आलेल्या आहेत। सो आता अजून एक गाडी येते, मग आपण जाणार आहोत आतमध्ये। मग मी तुम्हाला दाखवायचं। हे आहे आपलं हॉटेल आणि आता आपण चाललेलो आहोत सगळं सामान वगैरे घेऊन हॉटेलला। आपण आलो आहोत आपल्या रूममध्ये। तर रूम खूप ॲस्थेटिक अशी आहे। इथे 3 बेड्स आहेत, फोटो फ्रेम्स अँड ऑल। इथे आहे ड्रेसिंग टेबल, देन इथे कबोर्ड आहे मोठं। इथे आम्ही सामान ठेवलं आहे अँड बाल्कनी इज हिअर, चेअर सिटिंग सगळं अरेंजमेंट आहे। हा व्ह्यू आहे।
आणि खूप छान अशी रूम आहे. आम्हाला तर खूप जास्त आवडली आहे. बाकीच्या तर गाईज आता आपण पोहोचलो आहोत डिनर करायला. आता इथे सगळं ऑर्डर वगैरे केलेलं आहे आणि तुम्ही एकदा व्ह्यू बघा. आम्ही सीच्या समोर बसून वर्षा इकडे हाय करा. हाय. जेवण पण चांगले आहे. तर गाईज आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाय बाय.